शहादा नगरपालिका हद्दीतील प्रकाशा रस्त्यावरील डिव्हायडरमध्ये बसवण्यात आलेले विद्युत दिव्यांचे पोल अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून त्यांची योग्य देखभाल होत नसल्याचे समोर आले आहे। या निष्काळजीपणामुळे आज एक गंभीर घटना घडली असून डिव्हायडरमध्ये चरत असलेल्या एका जनावराला विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने ते बेशुद्ध पडले। सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने आरडाओरडा करून संबंधितांना माहिती दिली। त्यानंतर वीज पुरवठा बंद करण्यात आला। त्यामुळे आणखी कोणतीही दुर्घटना घडली नाही। मात्र डिव्हायडर ओलांडून अनेक नागरिक नियमितपणे ये-जा करत असल्याने जर एखाद्या व्यक्तीला विद्युत धक्का बसला असता तर त्याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। घटनेची माहिती मिळताच नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्यांनी संबंधित वायरमनला तातडीने बोलावून सर्व विद्युत पोलांची तपासणी करण्याचे निर्देश दिले। दोषी ठिकाणी दुरुस्ती करून सर्व स्ट्रीट लाईट सुरक्षितरित्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। या घटनेनंतर प्रकाशा रस्त्यावरील सर्व विद्युत पोलांची तातडीने तांत्रिक तपासणी करून धोकादायक विद्युत जोडण्या दुरुस्त कराव्यात, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियमित देखभाल करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। हे बघा इथं प्रकाश रस्ता पटेल ट्रेन जवळ एक डिव्हायडर आहे। डिव्हायडरच्या मध्ये एक खंबा आहे, पोल जेवढे बी खंबे तिथं पूर्ण करून उतरलेले आहे। एका डोरचं इथे जाता सर्व कळण लागलं, तो तरफडायला लागला। तर तरुण आम्ही सगळे पोरं इथे पळालो, त्याची लाईट बंद केली आणि त्या डोरचा जीव वाचवला आम्ही। हे आता ठीक आहे, आम्ही एकटं जातो इथून रस्त्याने। उद्या उठून कधी माणसाला काय झालं असतं तर कोण जबाबदार आहे? कोण काय करेल? कोण अब्दुशन घेईल? हे सगळं नगरपालिकेने याची दखल घ्यावी आणि याचं काय नियोजन लावावं। एवढी घाण आहे डिव्हायडर मध्ये, सगळं घाण आहे। इथं काय लोकांना काय गाडी येतात त्या दिसत नाही, सगळे झाडं लावले त्यांनी। काय आहे हे सगळं लक्ष देऊन यांचं काम आहे पूर्ण करावं यांनी, बस। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।